चला तर मंडळी, आज आपण बनवूयात अंड्याचं झणझणीत कालवण। त्यासाठी मी कांदा हा कट करून घेतलेला आहे। अशा प्रकारे कांदा थोडा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण लगेच अंडे ही तळून घेणार आहोत। त्यासाठी मी गंजामध्ये 3 माप तेल टाकले आणि अंड्याला थोड्या प्रमाणात कट लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण आपली अंडी ही तळून घेणार आहोत। त्यावरती थोडं तेल टाकायचं। कुणाला जास्त प्रमाणात तळलेली आवडतात तर कुणाला कमी प्रमाणात तळलेली अंडीही आवडतात। अशा प्रकारे आपली अंडी तळून झाली की आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत जिरं, मोहरी आणि कांदा। हा आपल्याला थोड्या प्रमाणात तळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण लगेच टाकणार आहोत त्यामध्ये टमाटर जे आपण बारीक चिरून ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकणार आहोत। आपण थोडं मीठ टाकलं की लगेच आपण टाकणार आहोत लसूण, आलं आणि कोथिंबीरीची पेस्ट। ही पेस्ट आपल्याला थोडी परतून घ्यायची आहे। तेल सुटेतोवर परतायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत तिखट, हळद, धने पावडर आणि थोडा गरम मसाला, सावजी मसाला आहे हा। याला चांगल्या प्रकारे आपल्याला शिजू द्यायचं आहे तेल सुटेतोवर। आणि जे मिक्सरला मी मसाला काढून घेतला आहे ते त्याचं पाणी थोडं त्यामध्ये टाकत आहे जेणेकरून काहीच वाया जाणार नाही। अशा प्रकारे या मसाल्याचं पाणी हे मी गंजामध्ये टाकून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण जे अंडी ही तळून घेतली आहे आणि आवश्यकतेनुसार जितकं पाणी आपल्याला लागते तेवढं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। बघू शकता मंडळी, माझा गावरान झणझणीत रस्सा असं तयार आहे। त्यानंतर थोडं गरजेनुसार आणखी पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि त्याला ढवळून घ्यायचं आहे। बघू शकता मंडळी, आपल्या भाजीला किती चांगला तवंग हा सुटलेला आहे। तुम्ही चपाती, भात आणि भाजी सोबत एन्जॉय करू शकता।